रामकृष्ण हरी महाराज आता एरिओ बोर लावलेला आहे, तुम्हाला पाळणा खाली सोडताना दिसतो असेल आणि मशीनचा आवाज सुद्धा येतोय. तर तुम्हाला जसजसे बोर आम्ही काम करतो तसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला महाराज आता एरी बोर बिर चालू आहे, प्रेशर बोर आहे. तर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रामकृष्ण हरी. तर माऊली ही बोरची गाडी आहे आणि एरी सोडताना तुम्हाला दाखवू राहिलो बोर कसं चालू आहे, काय चालू आहे. तर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा खालचा पाळणा कसा आहे काय आहे. तर आता बोर लावायचं काम चालू आहे. पाईप बीप लावलाय आणि पाईप लावून आता पेशीर बोर आहे. रामकृष्ण हरी महाराज. तर आज आहे ना रामकृष्ण हरी चेस मारायला घरी. आता आम्हाला जायचं त्र्यंबकेश्वरी आणि नेमकीच आज 10 तारीख, उद्या 11 तारीख आहे माऊली. तर 11 तारीख असताना नेमकंच आज एरीवर आहे ना पेशर बोर मशीन आलेलं आहे. आणि पेशर बोर आले असताना तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोषी जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी. तर ह्या नाही यमपुरी कुशावर्ता करतात नाही त्याची राणी कैलासाची नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या नाही पुण्य. नेमकंच आता उद्या जायचं त्र्यंबकेश्वरला. आमची सगळी तयारी झालेली. आज नेमकंच एरीवर बोर मशीन आलंय पेशरवर. तर तुम्हाला बोर मशीन दाखवण्याचा प्रतो. तरी आलंय बोर मशीन वगैरे येऊन आता खाली केलंय फिट. तुम्हाला लगेच दिसत असेल खाली केलंय फिट करण्याचं काम चालू आहे. ओ माऊली राम राम. हात करो. हाँ तुम्हारा भी हाथ ऊपर करो. हाँ आपलं मुलुक किधर, आपलं गाव कोणतं आहे? राजस्थान. राजस्थानचे का आपण? राजस्थान चित्तोड. आणि आपलं शेठ कोण आहे? मावली बोलवेर विशाल सोने का. किधर है बोर का गाड़ी किधर है? येवला का गाड़ी का? येवला पाठवता. ऐसा है का? ठीक है ना. काम भी मैं अच्छा करता है ना? काम अच्छा करता है ना. पानी भी नहीं लगना मांगता है? बिल्कुल लगेगा ना, 100 टका लगेगा पानी को. लगता है ना पानी बिल्कुल बराबर है. उसको डाल बिल रहता है ना? रहता है ना. ऐसा ऊपर जाना मांगता है? 100 फूट पर 2 फूट जायला ना. 100 फूट पर 2 फूट जायला. 100 फुट में 2 फूट जायला. ऊपर उठेगा ना ऊपर. नहीं उठेगा तो पानी नहीं लगेगा. नहीं ना. 2 फूट उठता ना. हाँ 2 फुट उठेगा का? 2 फूट उठेगा ना बराबर उठेगा 2 फुट. बराबर. तर ठीक है. मग पानी भी नहीं लगना मांगता है. बिल्कुल. बता मोबाइल नंबर बताओ तुम्हारा. 707 707 30 35 35 20 8. तुम्हारा नाम? भवरलाल मीणा. आदिवासी का? अपना मुलुक किधर है? गाव पट्टावगड जिल्हा. पटावगड जिल्हा. हा पट्टावगड. मला येत नाही त्याचं काय जिल्हा. तर रामकृष्ण हरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि आता ते खाली सोडले. आता खाली सोडलेले आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय महाराज. आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अशा पद्धतीने सोडायचं काम चालू आहे. आणि लावताना पण तुम्हाला आम्ही दाखव. तर विषय असा आहे सांगण्याचं तात्पर्य का आता उद्या आली 11 तारीख आणि उद्या जायचं आम्हाला दिंडी त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला जात असताना आज आहे 10 तारीख. तर 10/1/2026 मध्ये बोर आपण लावलेलं आहे. आणि आपल्याला नेमकंच उद्या आपली सकाळी दिंडी प्रस्थान होणार आहे जामगाव मधून. तर मग खापराळ चंद्रपूर आणि जामगाव हे तिन्ही मिळून एक दिंडी आमची त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. आणि आज नेमकंच मशीन एरीवर हजर झालेले. तर देवाची कृपानं काय आता देव जसा करेल तसे देवावर आज सगळे अवलंबून आहे. पण आयसा सुख सोळा स्वर्गी नाही, त्याच्यामुळे दिंडीला आम्ही जाणारच आहे. दिंडीला गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. चला रामकृष्ण हरी. आता आम्ही बसलो घरी. आता ते जायचं त्र्यंबकेश्वरला दारी. आता त्यांची चालू आहे सेटिंग मशीन लावायची. तर त्यांची चालू आहे सेटिंग. आता सेटिंग ते करू राहिले. मशीन लावताय. आणि एकदा त्यांचं चालू झालं का तेवढं एकदा दाखवणार. रामकृष्ण हरी बोर लावला होता सकाळपासून. तर पाणी बिणी लागलंय. आता पाणी दिसतंय आपल्याला लागताना. एवढे अंतर लावलंय. आणि उद्या त्र्यंबकला जायचं असल्यामुळं आणि वाचे म्हणता गंगा म्हणल्यानंतर आज गंगा आपल्याला लागली.
मस्त पैकी. आणि प्रेशर बोर लावल्यामुळं थोडंसं माणसांना थोडं बरं वाटायला लागलं. तर चला रामकृष्ण हरी पुढला परत दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर पहिले लोक म्हणायचे ते, पण मग एवढे एक खड्डे काय कोळसे कधी पाहिले नव्हते. तर पहा किती कोळशी. तर असं चला मंडळी, या चहा प्याला. संध्याकाळी बिंदेकाळ झाली मस्त पैकी. आता बोरवाल्याचे बोर बिर मारून झाले. आम्ही चहा वगैरे पितोय. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, फॉलो करा, कमेंट करा, घंटीचं बटन दाबा. तर या चहा प्याला मंडळी. आणि आता आमच्यावाला आहे ना बोर आता संध्याकाळी झाले, 2-3 होल मारून झाले. आम्हाला पाणी लागलंय आणि आता संध्याकाळची ते नाईट करणार आहे. आणि आता तुम्हाला आम्ही ब्लॉग सोडायचं काम करणार आहे आता. तर मग रामकृष्ण हरी. आता आम्हाला उद्या जायचं त्र्यंबकेश्वरला. तर रामकृष्ण हरीच्या असं राहायला घरी ना, आम्ही जाणार त्र्यंबकेश्वरला. चला तर मग टाटा बाय बाय. जे बोरवाले आहे ना, तर मी त्यांच्या पद्धतीने पाहिलं ना, जसं पाहिलं तसे ढाळ देते. जेवढं पाहिलं तेवढं ढाळ सुद्धा देते. आणि जिडं पाहिलं तिडं घेते बी. आणि आपल्याला ज्या पद्धतीने काढायचं त्या पद्धतीने काढते. थांब म्हणलं थांबायचं बी. जर कोणाला समजा गरज पडली तर मी बरेच बोरवाले पाहिले, बऱ्याच गाड्या पाहिल्या. पण मला जो अनुभव आला त्या अनुभवानुसार सांगतो. यांचा तुम्हाला मी नंबर देतो. आणि माणसं समजून घेतात. आपल्याला 50 फूट मारायचं तर 50 फूट मारित आहे, 40 फूट मारायचं तर 40 फूट मारित आहे, 100 तर 100, 150. आपल्याकडे लाईन किती फुटाची टोटल? 250 फूट. हा, तर त्यांच्याकडे 250 फूट लाईन सुद्धा आहे त्यांच्याकडे. 250 फूट मारित आहे. आणि त्यांना भाव व्ह्यू आहे ना, तर त्यांना फोनवर तुम्ही विचारून भाव बघा. त्यांच्यावर तुम्ही ठरवू शकता. मी भाव मी काय सांगू शकत नाही. तर कसं आहे भावाचा, कारण ज्याचा भावाचा भाग थोडा वेगळा राहतो. बरोबर आहे की नाही माऊली? तुमचा शेट कुठला आहे नेमका? हा, तर ही गाडी आहे नाशिक यावल्याची. तर तुम्हाला मी नंबर देण्याचा प्रयत्न कर. आणि तुम्हाला गाडी दिसती पाहिजे नाशिक यावला, नाशिक यावला म्हणून. आणि मारित जिडं मारला ना बोर ते येरी मालक आहे काय. तर येरी मालक आहे. आपण त्याची जमीन वाट्यानं करीतो, वाट्यानं. तर त्यांना आनंद झाला बोर मारल्याबद्दल. अगोदर दुसरा आणला होता, साधा आणला होता. त्यांनी काही पाणी वगैरे लागलं, तो बोर चाललाच नाही मुळामध्ये. तर मग त्यांनाही बरं वाटलं, त्यांना आनंद वाटला कुठंतरी पाणी लागल्यावर. आणि जे बोरवाले थोडसे अनुभव आहे त्यांना, ते स्वतः सांगतात कुणी का मारा काय करा. त्यांना अनुभव येऊन जातो. आणि त्यांच्या पद्धतीने आपण थोडंसं घेतलं पाहिजे. चला मग रामकृष्ण हरी महाराज.